पत्रिकेमध्ये चंद्र जेव्हा 6, 8 आणि 12 या भावात असतो, त्यावेळेला त्या व्यक्तींचं मनोवृत्ती जी असते ती थोडीशी वीक असते. कशी वीक असते? तर त्यांची मानसिक जी त्यांना अनाकलनीय एक अशी भीती असते, मानसिक इलनेस असतं. त्याचबरोबर ह्या लोकांचे मूड्स अतिशय स्विंग्स होत असतात. डिप्रेशन, स्ट्रेस, भीती, चिंता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चंद्र 6, 8, 12 मध्ये असतो तर तुम्हाला दिसून येतील. अशा वेळेला ह्यांना संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण बाहेर जातात तेव्हा मोकळे केस सोडून जाऊ नये मुलींनी शक्यता. त्याच कारण काही गोष्टी पौर्णिमा, अमावास्याच्या दिवशी ह्यांची एनर्जी अजून सेन्सिटिव्ह असते. तर काही बॅड एनर्जी ह्यांच्याकडे अट्रॅक्ट जास्त होऊ शकतात. कारण चंद्र हा वीक भावामध्ये असल्यामुळे काही निगेटिव्ह एनर्जीज ह्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. त्याचबरोबर निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होतात म्हणून ह्यांनी पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये. तिसरी गोष्ट म्हणजे आहे ती उपाय म्हणून मी तुम्हाला सांगेल, की अशा लोकांनी 15 ते 20 मिनिटं मेडिटेशन सातत्याने केलं पाहिजे. शिवाची उपासना केली पाहिजे. शिवाच्या पिंडीवरती थोडीशी साखर, कधी मध आहे, कधी उसाचा रस आहे, कधी लिंबाचा रस आहे, ह्याचा अभिषेक केला पाहिजे. उपवास नाही केला तरी चालू शकतो. त्याचबरोबर तुम्ही रात्री जे पाणी आपण भरून ठेवतो ते सकाळी प्यायला पाहिजे. तुम्हाला जर जमलंच तर जिथे गंगा वाहते तिथे जाऊन वर्षातून एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त श्रावण महिन्यामध्ये गंगेचं स्नान घेतलं पाहिजे. तर अशा गोष्टी उपाय केल्या पाहिजेत. आणि ह्यावरूनच दुसरी एक गोष्ट सांगते, की जर 6, 8, 12 मधला जर चंद्र अतिशय तुम्हाला त्रास देत असेल, मानसिक त्रास देत असेल, तर तुमच्या नजदीकच्या डॉक्टरांना तुम्हाला नक्की दाखवायचं आहे. हे काहीतरी भूतखेत आहे असं समजून ह्याच्यावरती पडदा टाकू नका.